सर्वांना जय महाराष्ट्र. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शताब्दी निमित्त कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम व्हावे, सामाजिक, त्यानंतर राजकीय, त्यानंतर ज्या पद्धतीनं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं वक्तृत्व होतं त्या स्पर्धा जनहितासाठी, स्वसंरक्षणासाठी, महिलांच्या सबलीकरणासाठी स्पर्धा किंवा व्याख्यानमाला अशा बऱ्याचशाच स्पर्धात्मक नियोजन करण्यात आलेलं आहे. सर्वप्रथम मी उपस्थित सर्व पत्रकार बंधू, मीडिया रिपोर्टर यांचे मी हार्दिक आभार मानतो की आपण एका चांगल्या उपक्रमाला साथ देण्यासाठी उपस्थित राहिला. प्रेस कॉन्फरन्स आपणाला प्रेस नोट दिलेल्या पद्धतीने शहरामध्ये, कोल्हापूर शहरामध्ये सन्माननीय साहेबांच्या शताब्दी निमित्त 100 कोटी पोस्टर लावण्यात येणार आहे. त्या 100 कोटी पोस्टरचा उद्देश इतकाच की बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनकाळ, बाळासाहेब ठाकरे यांनी आपलं जीवन कशा पद्धतीने व्यतीत केलं, त्यांनी सामाजिक, राजकीय, त्यांची ज्या काही घडामोडी घडल्या त्या घडामोडी त्यांनी कशा पद्धतीने व्यतीत केल्या. मार्मिक नावाचं दैनिक त्यांनी ज्यावेळी काढलं सुरुवातीला, मला वाटतं प्रबोधनकार ठाकरेंनी, त्या काळामध्ये काय काय घडामोडी घडल्या, फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांच्याबद्दल काय मत होतं. माझ्या हाताला 1-2-3 फोटो मला मिळाले. मला वाटतं एक अमिताभ बच्चन, मिथुन चक्रवर्ती, संजय दत्त किंवा सुनील दत्त असे कोण करायचं. म्हणजे हे सांगण्याचा उद्देश काय की आज तागायत या भारत देशाचा तख्त दिल्लीचा कोणी चालवला असेल, पण त्या तख्ताला एक नाही, स्वर्गीय इंदिरा गांधींचा पण फोटो आहे, एकमेकाला विनंती करतेला, हात जोडतेला, अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या बरोबर आहे, नरेंद्र मोदींच्या बरोबर. म्हणजे हे सगळं सांगण्याचा उद्देश एकच की जे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये, भारत देशामध्ये असं एक व्यक्तिमत्व होऊन गेलं, मूर्ती लहान पण कीर्ती महान, अशा पद्धतीने त्यांचं व्यक्तिमत्व होतं. आणि त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देणे, त्यांच्या जे काय आम्हाला फोटोग्राफ्स हाताला लागलेले, राजू सांगावकर माझ्या संकल्पनेतून आम्ही तो बोर्ड लावतो, त्याचं उद्घाटन सन्माननीय सुनील प्रभूसाहेब, आमदार सुनील प्रभूसाहेब उद्घाटनला येणार. शताब्दी महोत्सव या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये सर्वत्रच शिवसेना पक्षाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम घेतले जात आहेत. आणि जसं आता आमचे जिल्हा प्रमुख इंगोलेदारांनी सांगितलं, त्याच पद्धतीनं महिला आघाडी अगदी शहरातल्या सगळ्याच स्तरावरती वेगवेगळे उपक्रम राबवेल. त्यामध्ये सामाजिक असतील, शैक्षणिक असतील, महिलांसाठी आरोग्यपर असे वेगवेगळ्या सत्रामध्ये आपण कार्यक्रम घेणार आहोत. खरं तर शिवसेना ही नेहमीच सामाजिक हित जोपासून आणि सर्वसामान्यांसाठी जगणारी अशी ही संघटना. आणि ह्याचं वाटतं आम्ही महिला आघाडी, तर महिला आघाडी सगळ्याच पदाधिकारी इथं उपस्थित आहेत, दक्षिण असतील, उत्तरमधले असतील. तर मी जसं म्हणाले तसं महिलांसाठी आरोग्यपर शिबिर किंवा स्त्री रोग तज्ञांचं व्याख्यान असेल किंवा स्वसंरक्षणाचे धडे असतील, शैक्षणिक, आता जून महिना येतोय, नवीन शैक्षणिक वर्ष चालू होत आहे, तर त्या माध्यमातून शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम आम्ही या माध्यमातून राबवणार. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची जन्मशताब्दी त्यानिमित्त साहेबांची वर्षभर आम्ही एक उपक्रम करतो. आता शहर शिवसेनेच्या वतीने येत्या 4 तारखेला रायफल शूटिंग स्पर्धा आहे. त्याच्यानंतर पुढच्या टप्प्यात भाषण कसं करायचं यासाठी एक वक्ता शिबिर आहे. त्यानंतर बाळासाहेबांचा आवडता विषय व्यंगचित्र स्पर्धा आहे. अशा विविध म्हणजे सांगण्याचा हेतू काय की आम्ही असं म्हणत नाही की एका दिवशी सगळं, पण जोपर्यंत हे वर्ष शताब्दी वर्ष आहे त्या याच्यात शिवसेनेचे असतील, युवा सेनेचे असतील, महिला आघाडीचे पदाधिकारी असतील, आम्ही काय ना काय कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेची सेवा करणार आहे. तसं आंदोलनासाठी शिवसेना असते, रस्त्यावर असतेच, पण या उपक्रमासाठी देखील आम्ही सगळे चांगल्या पद्धतीने घरटुकत आणण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि
जसं ठाकरे परिवाराला कलेची आवड आहे त्या पद्धतीनं स्पोर्ट्स विषयक असतील असे सगळे उपक्रम येणाऱ्या वर्षात महिन्याला तुम्हाला किंवा 15 दिवसाला बघायला मिळतील. आता जे उपस्थित पदाधिकारी आहेत प्रत्येक जण काही ना काही जबाबदारी घेणार आहे. कोण हा उपक्रम घेणार आहे, कोण तो उपक्रम घेणार आहे. पण यातनं सांगण्याचा शिवसेने शहर किंवा जिल्ह्याच्या वतीने सांगण्याचा एकच हेतू आहे की हे वर्ष शिवसेनेचं असणार आहे, कोल्हापूरकरांच्या सेवेसाठी असणार आहे. हे आज मी तुमच्या माध्यमातून सांगतो. जिल्हा शिवसेनेच्या मार्गदर्शनाखाली आम्ही भव्य असं तालुक्यामध्ये रक्तदान शिबिर आणि ज्या ज्या भागातून शहरामध्ये प्रवेश होतोय म्हणजे आता तावड्यातील मार्गे असेल किंवा उजगाव मार्गे तिथे असे शिवसेनेचे मोठे फलक म्हणजे शिवसेना कोल्हापुरात एक स्थान काय आहे त्या पद्धतीने आम्ही त्या फलक लावून आम्ही शिवसेनेचं अस्तित्व म्हणजे शिवसेना इथं आहे, कोणाला जरी काय अडचण आली तर इथे शिवसैनिक भेटणार अशा पद्धतीने आम्ही फलक लावणार आहे की जेणेकरून शिवसेनेचं शताब्दी जन्मशताब्दी वर्षानिमित्त तर म्हणजे गेले 2014 पासून जे या अखंड भारताचा हिंदुत्वाचा जो इतिहास बदलण्यात आला आहे की ज्या बीजेपीनं बंदुगिरी पद्धतीनं किंवा अंधश्रद्धेकडे वळण्याचा जो प्रयत्न चालू आहे आता त्या पूर्वगामी महाराष्ट्रात तर बाळासाहेब ठाकरेंचा जो खरा हिंदुत्ववाद आहे की जो महाराष्ट्राला पूर्वगामी वारसा दाखवतो त्याचं खरं वास्तव रूप जनतेपुढे आणण्यासाठी खरा हिंदुत्ववाद बाळासाहेब ठाकरेंचं काय तर बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्वाचे विचार हे याच्यावर आम्ही 3 दिवस प्रायव्हेट हायस्कूलच्या ग्राउंडवर 21, 22 आणि 23 मेला एक चांगले वक्ते आणून आम्ही त्या पद्धतीचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे की ज्यांचं बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्ववाद काय आहे वास्तववाद हे दाखवण्याचा याच्यातून प्रयत्न आहे. संयोजक आहेत शहर नगरसेवक माजी शहर प्रमुख सुनील मोदी. धन्यवाद. आजच प्ले स्टोअर वरून सहज योजना ॲप डाउनलोड करा आणि सर्व शासकीय योजनांचा लाभ घ्या.